थ्री. ठीक आहे, रेकॉर्डिंग ऑलरेडी चालू झालंय. 3, 2, 1 म्हणायची काहीच गरज नव्हती. एक्झॅक्टली. चालू झालंय, चालू झालंय रेकॉर्डिंग. ओके. तर चालू करण्याच्या आधी आपण लेट स्टार्ट विथ द इंट्रोडक्शन. स्टेट युअर नेम फॉर द रेकॉर्ड. विल स्टार्ट विथ गडक. हाय, दिस इज अभिलाष कडक. कोणाला ऍड्रेस? अरे माझं मराठीवाला आहे, माझं नाव अभिलाष गडक असं काहीतरी म्हण. नाही, ते माझं नाव आहे. परत माझं नाव अभिलाष कडक आहे. ऑलराईट. नेक्स्ट कोणी पण. माझं नाव अद्वैत तेलंग. मी न्यूयॉर्क मध्ये राहतो. आय एम बॅक माय फ्रेंड्स. माझं नाव आदित्य गोडांबे. मी सियाटल मध्ये राहतो, पण मी सध्या न्यूयॉर्क मध्ये. मी पण न्यूयॉर्क मध्ये. ठीक आहे, आता मी माझं नाव सांगतो. माझं नाव अभिलाष कुलकर्णी. मी पण न्यूयॉर्क मध्येच राहतो. मूळ गाव इज पुणे, पण जर कोणी नागपूरचं असेल तर मी त्याला नागपूर सांगतो, कारण की घरचे नागपूरचे आहे तर पुण्यालीच आहे. ते ठीक आहे. सो आजचा टॉपिक असा आहे जे करायचं सगळ्यांना असतं, पण कोणी म्हणत नाही की ते त्यांना करायचं आहे. तुमच्या चेहऱ्यावरूनच कळतंय किती वाईट साईट विचार डोक्यात आले आहेत तुमचे. बट इट इज नॉट दॅट. द टॉपिक इज द थिंग दॅट हॅज टू हॅपन बिफोर यू डू दॅट. इट्स लग्न. More like family pressure. If you had to describe lagna in 2 words, family pressure. Family pressure. Yeah. It is an event that is planned before your birth. आपण एकदम बेसिक पासून स्टार्ट करू रे. आपण अभिलाषला विचारू, दुसरा अभिलाष नाशिकवाला. व्हॉट इज लग्न? लग्न म्हणजे काय अकॉर्डिंग टू यू? लग्न म्हणजे एक अपॉर्च्युनिटी जिकडे खूप लोक येऊन जेवण करतात, नुसती मजा मारतात, नवरा नवरीचं काही पडलेलं नसतं कोणाला. दॅट इज लग्न. नाही, व्हेरी ट्रू. बरोबर आहे. बेसिकली लग्न म्हणजे फुकटचं जेवण. बेस. That is more of a perspective of attending the marriage. How about you being in one? ते तो जसं अभिलाष म्हटलं, काय घेणं देणं नाही. तो नाही, आपण जर तू नवरा असशील फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह काय म्हण. Yes, you काय being म्हणणं तुझं अभिलाष? जस्ट मराठीत बोलायचं. ठीक आहे. लग्न म्हणजे काय? आता एका नव्या फेजची सुरुवात आयुष्यातल्या. बिईंग टुगेदर विथ समवन. समाजाला आपण अनाउन्स करतो ना की ठीक आहे, लग्न म्हणजे की आता आम्ही सोबत आहे. तोपर्यंत असतं नसतं कोणाला माहित नसतं. ते आम्ही सोबत आहे दॅट इज इफ यू हॅड अ लफड. नाही तर कोणी लग्न जर सामाजिक दृष्ट्या पाहिलं तर एक अनाउन्समेंटच आहे की साऱ्या जगाला ओरडून सांगतोय की आजपासून आम्ही आणि एक मुलगी सोबत राहतोय. मुलगा असू शकतो प्रोग्रेसिव्ह वर्ल्ड मध्ये. लिबरल पार्टनर. तुला मुलगी आवडतात हे माहिती आहे आम्हाला, त्याच्यात काय डाऊट नाही आहे. थँक्स फॉर द क्लॅरिफिकेशन. अद्वैत, यू गो. Oh boy. यू गो बॉस. बॉय आवडतात? नाही रे. For me it is more like a commitment. Like there are lot of sacrifices, lot of compromises, both ends, and दोन्ही basically मत जुळणे, आणि it takes a lot of work, togetherness. म्हणजे दोघांनी, it is स्पष्ट like harsh शब्दात सांगायला गेलं तर more like an agreement between two individuals where they decide that
they are going to spend their life together Hmm. until the end, and they are going to be together no matter what for each other and not give up. जरा It is मराठीत ट्रान्सलेशन मिळालं तर. अरे बापरे. त्याग आणि अजून कोणता शब्द वापरला तू? सॅक्रिफाईस अँड हार्डवर्क. सॅक्रिफाईस, त्याग आणि मेहनत. कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइजला काय आहे मराठी शब्द? तडजोड करणं. Yes. So it's first of all, it is a very informed decision. सोपं वाटतं ते, पण अजिबात सोपं नाहीये. आपण गेलोय त्या फेज मधनं, प्री लग्न फेज. गेलो नाहीये, जातोय. एक्झॅक्टली. अगेन लेट अस स्टेट फॉर द रेकॉर्ड, कोणाचंही लग्न झालं नाहीये. नाही, म्हणजे लाईक बघायला चालू केली आहे, बघण्यात इंटरेस्ट वगैरे आहे, त्या फेज मध्ये आहे. नो, आय एम टॉकिंग अबाउट बिफोर गेटिंग इन टू द कमिटमेंट. किती इश्यूज होतात की साध्या दोन मतांना जुळायला इतकी मेहनत लागते की की सो फॉर मी इट इज नॉट एट ऑल इझी. लाईक यू हॅव टू बी शुअर की दिस इज द पॉइंट. किती मेहनत लागते हे या तिघांना चांगलं माहिती आहे. नो कमेंट. नो कमेंट. आता आदित्य, अद्वैतने असे हार्श शब्दात जर आपल्याला एक्सप्लेनेशन दिले, तू जर आता हर्ष शब्दात दे. तुला काय वाटतं, व्हॉट इज लग्न? ऍज अ थर्ड पर्सन सांग सर, नॉट फॉर यू. I would say ki Lagna is obviously, as Advait bolla, ki it is a commitment. आणि मी जसं बघतो, that commitment is beyond everything. की तू ज्या व्यक्तीशी लग्न केलेस, ती व्यक्ती, your commitment towards that person, ते सगळ्याच्या वरती असलं पाहिजे. Above money, above selfish needs, above everything else. जेव्हा I see it as you would be ready to fight the world for that person. तर तू फाईटच म्हणणार मला काहीतरी. Yeah, no, I agree. Yeah. But असं आहे की to make that work successfully, obviously खूप compromise असतं. Of ego you have to put aside. There cannot be an ego in a marriage. कारण जर ते असेल तर मग एक भांडण होणार, ते मिटेल, दुसऱ्या भांडणात परत पहिलं भांडण येणार, आणि ते स्पायरल चालू राहतं. That is not what you want in a marriage or a successful marriage. की तर we live in a world जिकडे 2-2 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट असतात, annulments असतात, there's a कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, एक प्री मॅरेज कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतात. प्रीनप. Yeah, prenup. I think that should be a That concept is, इंडियामध्ये. it's a good concept, but I wouldn't have a place for a prenup in my ideal definition of a marriage. Right. Prenup is a very, काय म्हणतात त्याला, controversial. Yes, it depends how you look at it. Controversial, it is obviously, it is helpful in many scenarios. कारण obviously we are not living in an ideal world. Right. आपल्या व्ह्युअर्स साठी ते कॉन्सेप्ट काय ते पण एक्सप्लेन कर, सगळ्यांना माहिती आहे. आपले व्ह्युअर्स सध्या आपले आई बाबाच आहेत, which makes it Exactly. relatable. म्हणूनच म्हणत आहे कॉन्सेप्ट. Prenup is basically a contract, not a contract. Contract ला termination असतं. Prenup मध्ये there is no termination per se. Prenup is basically agreement saying ki if something goes wrong, that's what it is, right? If something goes wrong, the finances, how it will work out, are listed in the prenup. Am I right? मी as such detail मध्ये कधी वाचलं नाही prenup काय असतं. If you guys know a little bit more, then please go ahead. That is what my understanding is. की
बेसिकली आता नाहीतर असं होतं की ते अॅल्युमिनी भरण्यात एका व्यक्तीला खूप भरावं लागतं आणि मग चाइल्ड सपोर्ट ते prenup just makes a list of making this entire process balanced. राईट. या माय डेफिनेशन ऑफ लग्न इज प्रिटी मच तुम्ही जे काय म्हणले तिघ जण कंबाईन अँड यू कॅन चेंज अ फ्यू वर्ड्स इकडे तिकडे करून द सेम कॉम्प्रोमाइज सॅक्रिफाईस. पण अगेन दॅट इज कमिंग फ्रॉम दुसऱ्यांचं बघून, असं स्वतःहून ऍज सच Exactly. एक्सपिरियन्स स्वतःहून व्हेरी तर आता लिमिटेड. maybe पण 10 म्हणजे वर्षात we'll get back together the same you would same audience. you would still want to be in one relationship where you know that you can depend on other person, like trust that other person blindly. For me, ideally तसं जर बघायला गेलं तर ideal couple would be probably my mom and dad, like for in all our cases. तुम्ही जर सगळ्यात बघ, like looking back, the sacrifices that both of them have made for each other so that they can be where they are right now, it's actually phenomenal. I mean, I like आपल्या आयुष्यात जर आपल्याला असं कोणीतरी त्या लेवलचा जर पार्टनर मिळाला तर वी आर वी शुड बी लाईक थँकफुल की सो someone who would do whatever to make it work, basically. पण Yeah. मग माझा नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की व्हॉट एव्हर कॅरेक्टरिस्टिक्स जे आपण लग्न डिफाईन करायला वापरले, कॉम्प्रोमाइज, हार्डवर्क, इगो बाजूला ठेवणे, हे सगळं, कॅन दॅट लॉजिक बी अप्लाइड टू अ रिलेशनशिप? Of It course. has to. Actually, मी इफ आय टू पुट इट इन अ बेटर वे की डिफरन्स काय मग, व्हॉट इज द डिफरन्स इन अ रिलेशनशिप आणि मग लग्न? मी यावरच येणार होतो आता, लाईक सेम पॉइंट की लग्नाच्या आत लाईक लग्न झालेलं असेल नसेल, तुमचं जर कोणावर लाईक खरंच मनापासून प्रेम आहे असेल तर ऑब्व्हियसली तुमची त्या व्यक्तीसाठी कमिटमेंट असणारच आहे, म्हणजे नो मॅटर व्हॉट. तुमचं लाईक इफ यू ट्रुली लव्ह दॅट पर्सन, वेदर इट इज अ मॅरेज ऑर अ रिलेशनशिप विदाउट अ मॅरेज, तुम्ही कमिटमेंट असं तर होणार नाही ना की लग्न आधी 50% कमिटमेंट, लग्न झालं तर 100%. तर तुमचं खरंच ती व्यक्ती तुम्हाला आवडते. आय थिंक म्हणजे ऑफकोर्स लग्न इज ऑल दॅट, पण मला असं वाटतं की म्हणजे माय पर्सनल ओपिनियन की लग्न जस्ट डिफाईन्स यू ॲज वन युनिट, आय वुड से, की समाजासाठी तुम्ही एक काय म्हणतात त्याला, एक म्हणून येता तुम्ही समोर समाजासमोर, किंवा समाज तुम्हाला एक म्हणून ऍक्सेप्ट करतं, इज व्हॉट इज लग्न फॉर, म्हणजे जस्ट टू से दॅट. पण जर बोलू तुला बेसिकली म्हणायचं इट इज सॉर्ट ऑफ अ टायटल जे सोसायटीने दिलं, बिकॉज सोसायटीकडनं तुला ऍक्सेप्ट, आणि मी हे मेजरली थोडं आपल्या साईडला म्हणत आहे, कारण की तुला जर एक सोबत लाईफ सुरू करायची आहे कोणासोबत तरी, ठीक आहे, आणि तुला पार्टनर हवाय आणि तुला लाईफ सुरू करायची आहे टुगेदर, तर तू ऍज अ लिव्हिंग राहा, नो मॅटर तुझी 100% कमिटमेंट आहे, तुम्ही युअर टोटल इन लव्ह विथ इच अदर. तुम्ही बाहेर कुठेही गेला सोसायटीमध्ये तर तुम्हाला एक नाहीच समजलं जातं अंटिल यू आर मॅरिड, की तू नवरा बायको आहे, तू नवरा आहे ती बायको आहे, किंवा व्हाईस वर्सा का बरं, तू नवरा ती बायको. तो कोणता मराठी पिक्चर आहे, हा बघा हा माझा नवरा, येस. बनवा बनवी, अशी बनवा बनवी. तर माझ्यासाठी सोसायटल हा माझी बायको, हा माझी बायको, या इट इज ऑफकोर्स टेकिंग अ स्टेप फर्दर इन, if there is a relationship existing, it is taking a step further, if not it is a new step. But more than that, माझ्यासाठी कमिटमेंट कधी पण असेल तर असलीच पाहिजे. लग्न इज जस्ट ओपनिंग अप टू द वर्ल्ड, असं मला वाटतं. ओपनिंग अप टू द वर्ल्ड, दॅट्स
दॅट्स अ नाईस पॉईंट. गुड वे टू पुट दॅट. दॅट्स अ म्हणजे व्हेरी without- काय म्हणतात, इफ समवन हॅड टू आर्ग्यू की लग्न का करायचं, अँड इफ आय हॅड टू आर्ग्यू फ्रॉम दॅट साइड आय वुड हॅव सेड दॅट्स अ नाईस पॉईंट. मग तुम्ही पण नेक्स्ट क्वेश्चन, तुम्ही लग्न कराल का? course. Yeah, definitely. definitely. आदित्य गोडम एकदम ऑफकोर्स. मग काय? Oh, definitely. No, at one point to settle तर सगळ्यांनाच म्हणजे व्हायचं आहे ना, लाईक ऑब्विसली. पण म्हणजे आय एम जस्ट टॉकिंग आपल्या ग्रुप मध्ये, लाईक आपण ज्या लोकांबरोबर राहतो त्या लोकांचं जे काय बघितलंय. मेंटॅलिटी जी आहे ती सॉर्ट ऑफ लाईक सेटलिंग डाऊनची आहे. पण द ओनली हिकअप देअर इज की घाई जर केली तर इट कॅन गो साइडवेज, विच यू ऑनेस्टली डोंट वॉन्ट टू. आणि कमिंग बॅक टू युअर पॉइंट अबाउट तू म्हणला की रिलेशनशिपची, लाईक दॅट ऍक्च्युअली डिपेंड्स ऑन युअर डेफिनेशन ऑफ द रिलेशनशिप. सो Yeah, तू definitely. जेव्हा कुठल्या रिलेशनशिप मध्ये पडत असशील, ती जी डेफिनेशन आहे दॅट काइंड ऑफ ड्राइव्स युअर रिलेशनशिप अल्टिमेटली टुवर्ड्स लग्न. पण तुमचे जर ग्राउंड रूल्सच आधी सेट नसतील की आय मीन यु नो इट्स जस्ट अ कॅज्युअल थिंग और व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू कॉल इट, Casual relationships, Yeah. yeah. So Platonic. that doesn't necessarily go. It can go. मध्ये जर तुम्हाला काही झालं की अरे नो यु नो व्हॉट, आपण दोघं एकमेकांना खूप चांगले ओळखतो, इट इज अबाउट टाइम टू गेट सिरियस, मग इट कॅन. पण इट ऑल डिपेंड्स ऑन हाऊ युअर रिलेशनशिप गो. आय हॅव सीन रिलेशनशिप वेअर इट वॉज लाईक डेड सिरियस, Yeah. and then it just faded away Hmm. just because you know there not enough effort on one side or more effort on one side, whatever. तर प्यार. Yeah, no, not like not pyar. I'm not even going in love. I'm talking just about effort, like the Yeah. urge to show ki nahi, you know what, you can trust me, तू माझ्यावर डिपेंडंट राहू शकतोस की you know. So I have seen those like they start सुरुवात एकदम झाली की oh my god, I'm you know it's, and then you are the one वगैरे असं तसं, आणि it goes on for a long you know good period of time, and you really think that you are the one, you invest your time to the emotions, and you know you are like intertwined, if you know what I mean, like इंस्टाग्राम वाला फास्ट लव. yeah, Passion सारखं. तू लाईक गुंतला होतो त्या पूर्ण रिलेशनशिप मध्ये, अँड देन यु नो वन फाईन डे इट जस्ट खतम. so yeah, Open. so that, those are worse. Yeah, Right. so it actually depends की तू रिलेशनशिप कशी घेतोय तुझी. पण मग जस्ट टू क्विकली काउंटर दॅट पॉइंट, हीच सेम गोष्ट लग्न झाल्यानंतर पण होते, म्हणजे होऊ शकते आणि होते. येस, म्हणजे बेसिकली काय लव्ह मॅरेज मध्ये होतं. या एक्झॅक्टली, लग्न इज ऑल्सो द सेम रिलेशनशिप बिटवीन टू पीपल, आणि इट इज जस्ट दॅट ॲज आय सेड, ठीक आहे, मी तेच पॉइंट रिपीट करेल बरं, पण चालते. बेसिकली ऑफिशियल पेपर आहे, सो दॅट यू फाईल टॅक्सेस टुगेदर. येस, इट इज अ गव्हर्नमेंट मॅन्डेट की तुम्हाला जर टॅक्स ब्रेक पाहिजे तर लग्न करा, और इफ यू आर रिच इनफ, बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स सारखं तर डिवोर्स. and it is also those are the extreme spectrums. yeah. Yes. It is also an agreement आपल्या बॅकग्राऊंड मध्ये, आपल्या रिलिजियस नाही म्हणायचं मला, पण आपल्या फॅमिली बॅकग्राऊंड मध्ये इट इज ऑल्सो अ स्टॅम्प फॉर द फॅमिली एज वेल की Family is governed by the religion, so you can say it is आपण एक्झॅक्टली religious. आपण ज्या सोसायटीमध्ये म्हणजे बॉर्न अँड ब्रॉटअप आहे, आणि ज्या यु नो थॉट प्रोसेस मधून आपण गेलेलो आहे लाईक सोसायटी वाईज, तर त्यामध्ये लग्न इज अ व्हेरी बिग इव्हेंट फॉर फॅमिली. लाईक फॅमिलीसाठी खूप मोठी गोष्ट असते. राईट. बघितलं तर लग्न 2 लोकांना करायचंय, ते मंदिरात जाऊन फक्त थोडं 10-15 मिनिट अर्धा तासात पूजा करून तेवढ्यात पण लग्न होतं,
आणि 4-4 दिवस सेरेमनी करूनही लग्न होतं. तर अर्धा तासात जे होतं दॅट इज ऑल्सो लग्न. म्हणजे कोणी काही असं कोणाला सांगत नाही की आम्ही लग्न करत आहे. 2 लोक जाऊन मंदिरात लग्न करतायत. त्यांच्या दोघांसाठी ते लग्न आहे. 4 दिवसाची सेरेमनी इथे सगळ्यांना सोबत घेऊन केलंय ते लग्न आहे. तर ऍज दे से अमेरिकेत दोन व्यक्तींचं लग्न होतं, पण Yeah. आपल्या याच्यात 2 फॅमिली. ते 2 which is व्यक्ती a बाजूला राहतात, फॅमिलीज लग्न करत असते. फॅमिली. ते 2 व्यक्तींचं कधी काय कधी होतं माहित कधी नाही. कधी ते बाजूलाच राहतात. ते 2 व्यक्ती शेवटी वरण भात भाजी पोळी वाढत असतात. एक्झॅक्टली. वरण भात लिंबू भाजी पोळी सगळं वाढतं. आपण गडकने एक मस्त पॉईंट आणलाय, ज्याच्यातून मला खूप काय काय सुचलं की ते सेरेमनीच्या पॉईंटवर विल टच बॅक, की आजकाल जे सेरेमनी होतात जे आपण प्री मॅरेज Instagram, आणि पोस्ट मॅरेज आणि थ्रोबॅक उदयपूर. एवढं फेकतात मागे, फेकतच असतात. पण त्याच्या आधी what according to you is the right age किंवा right factors to say की ठीक आहे आता लग्न करू. when इफ you're इट ready. वॉज इन इंडिया, तर इंडियामध्ये साधारण म्हणतात की ठीक आहे 26-27 झालाय, नोकरी लागली, आता चांगला पगार आहे, आता लग्न कर. दॅट इज बाय डिफॉल्ट सेटिंग आहे आता. ते ते setting आहे, सेटिंग default असलं setting तरी आहे. ते बरोबर दॅट नंबर एजचा नंबर, मग हम्म. तुझं जॉब स्टेटस, मग तुझं फायनान्शियल फायनान्शियल स्टेटस, ह्या गोष्टी आर नॉट द प्रायमरी नीड. दे आर नॉट द प्रायमरी नेसेसिटी फॉर अ मॅरेज. तू हम्म. मेंटली जेव्हा प्रिपेअर्ड असतोस एका व्यक्तीला कमिट करायला, दॅट शुड बी द फर्स्ट प्रायोरिटी. कारण जर तुझ्याकडे तू कमवतोयस, तू त्या एज ग्रुप मध्ये आहेस, बरोबर, मग तुझ्याकडे जॉब आहे, पण मग जर तुझ्याकडे ती मेंटॅलिटी नसेल की आता काही झालं तरी आय हॅव टू मेक थिंग्स वर्क. चल तुझं लग्न झालं त्यानंतर कित्येक काही प्रॉब्लेम्स असू शकतात. जर तुझ्यात ती मेंटल मॅच्युरिटी नसेल की टू गो above and beyond to solve that problem and move ahead, and not ते धरून ठेवायचं आणि मग the possibilities of problems are endless there. की काय होतं, काय लफडी होतात ते आपल्याला माहितीच आहे. So ते सगळं नाही होणार जेव्हा तुला स्वतःची गॅरंटी असते. दॅट शुड बी अ प्रायमरी प्री रेक्विजिट. पण ऍक्च्युली त्यानंतर तुझं सगळं फायनान्स, ऑब्विसली ते फायनान्स वगैरे I was going to say that, yeah. व्हेरी इम्पॉर्टंट. पण इम्पॉर्टंट या ते सगळं, कारण कसं आहे की फायनान्शियल कंडिशन अशी की तुझ्याकडे आज नसेल पण उद्या असू शकते. अँड इफ यू अँड युअर पार्टनर हॅव दॅट मेंटॅलिटी की वी विल वर्क टुगेदर, तर मग ती फायनान्शियल सिच्युएशन रीच होऊ शकते. पण जर तुझी पार्टनरलाच ऍक्सेप्ट करायची मेंटॅलिटी नसेल, then marriage is going to fail for that is for sure. There is no point in going forward, basically. ते द ग्रेट बाबूराव गणपतराव आपटे बोलूनच गेलेत, पैसे क्या है आज है कल नहीं है परसों हात का है. मैल आहे, पैसा क्या है हात का मैल आहे. वेगळा पिक्चर आहे. ते काय म्हणून वेगळा पिक्चर आहे. that पैसा can, का नहीं for है. some people that can happen at 21, at 18, at 22. For some it can happen at 30, 40. Obviously, like आता 30, and when you talk about 30 आणि 40 ला जेव्हा तू लग्नाचा विचार करतो, ते it comes with its own set of complications, be it here or in India, कुठेही. But I would still say की जोपर्यंत you are not mentally ready, you shouldn't go into it. कारण हे असं नाही की लर्निंग ऑन द जॉब नसते. Right. Yeah. If you fail, you fail. Yeah, and this is one job where you don't want to be experienced as well. So You only get one shot. Yeah. No disrespect to anyone who's experienced. Obviously, people learn from their mistakes, but it is not a pleasant experience. Yeah. लेट्स आपण एक हायपोथेटिकल सिनेरिओ क्रिएट करू. आता हायपोथेटिकल आणि सिनेरिओ याचे दोन्हीचे मराठी शब्द मला माहित नाहीये. सिनारिओ ठीक आहे, मी माहिती आहे. यू आर इन अ रिलेशनशिप आणि मे बी यू स्टार्टेड बीइंग इन अ रिलेशनशिप व्हेन यू आर 21, 20, व्हॉट एव्हर, कॉलेज रोमॅन्स, स्कूल रोमॅन्स, 55 का प्यार.
आणि नाव यू रिच एज की तुला येस यू फायनान्शियली सिक्युअर इन द नियर फ्युचर बोथ द पार्टनर्स. आणि ऍट व्हॉट पॉइंट डू यू डिसाइड की ठीक आहे आता आपण लग्न करू? ऍट व्हॉट आय एज डोंट की थिंक ऍट व्हॉट त्याचं डिस्कशन व्हॉट होतं की फॅक्टर्स हा विल ह्या डिटर्मिन एजला करायचंय. व्हॉट कारण की फॅक्टर्स आता विल डिटर्मिन? सो जर तुम्ही आता एवढ्या टाइम पासून स्टार्ट केलंय, ह्या गोष्टी आहेत की इट्स लाईक पीलिंग अन अनियन. त्या ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमचे ते डिस्कशन होत राहणार अँड यू विल अल्टिमेटली फिगर आउट की हा आता वी आर ओके टू मूव्ह इन टू द नेक्स्ट फेज ऑफ आर. कारण चल तू आता रिलेशनशिप मध्ये असशील आणि चालू आहे, सगळं चांगलं चालू आहे, फॅमिली बरोबर पण सगळ्यांचं चांगलं जुळतंय, देन त्यानंतर तो त्या त्या दोन व्यक्त्यांचा हे डिसिजन आहे की कधी मला लग्न ऍक्च्युली करायचं. जर आता कोणाचाही जर असेल पर्सनल गोल असेल काहीतरी मला हे अचीव करायचंय मग मी लग्न हम्म. करणार, काही फायनान्शियल गोल असतील, दॅट इज ऑब्विसली ते तुम्ही ते त्या दोन पर्सन वरती डिपेंड करतं की कधी काय करायचं आपण. सो इट्स आय वुडंट से की एज शुड बी अ लिमिटिंग फॅक्टर, neither should be a delimiting factor. Hmm. It depends की I think कारण minimum रिलेशन age should be a factor. Yeah, I think मिनिमम आहे. इट डझंट मेक सेन्स की दोन लोक डेट करतायत आणि ते डेटच करत बसलेत 15-20 वर्ष. आय लाईक most normal cases that we see, that would end up in a marriage sooner rather than later. But even if it doesn't, and that is a conscious decision made by both of them, then kudos to them. It is completely their choice. Neither if they can live harmoniously for 15-20 years, to me किंवा आपल्याला आता from this side of the grass, it doesn't make sense, but maybe it does to them. I mean, yeah, if have no way you to understand. 15 ते 20 वर्ष रिलेशनशिप मध्ये असाल तर आय थिंक यू कॅन फेअरली से द नेक्स्ट 15-20 years you will be fine. Yeah. तेवढं ओळखताय की But नाही. yeah, the level of connection is completely different at that age of At that stage. Yeah. आता आदित्यने एक मस्त पॉइंट आणला की when the family and everything ते सगळं सॉर्टेड आहे. There are cases we as a group know so many of them की family do not agree. पण मला याच्याबद्दल गडकड नाही का लागेल. व्हॉट तुझे काय मत आहे याच्यावर? हाऊ इम्पॉर्टंट किंवा टू फॅमिलीज अग्रीइंग नॉट अग्रीइंग नसेल तर ऑब्व्हियसली देर इज नो प्रॉब्लेम. Yeah. अग्री करत नसेल तर काय? आणि ऍट Uh, व्हॉट पॉइंट यू से की होतच नाहीये, इधर आता तोडून द्या नाहीतर मग भाग्य करलो नंतर मग ते ऑटोमॅटिकली ऍक्सेप्ट करतील. इंटरेस्टिंग. डिपेंड्स फॅमिली कुठल्या एक्झॅक्टली कारणासाठी नाही म्हणत. ठीक आहे, तर कुठलंही कारण असू शकतं, नाहीच नाही फॅमिलीचं. काय असू शकतं इंडियात मोस्टली काय असू शकतात कारण टू फॅमिलीज, टू इंडियात डिफरंट आय रिलीजन, थिंक कास्ट. Religion, कास्ट, caste. रिलीजन, आय थिंक दोज आर द मेजर. म्हणजे ठीक आहे, जर आपल्या लाईक इंडियन सोसायटी बघितली तर या कास्ट रिलीजन इज द बिगेस्ट फॅक्टर अफेक्टिंग द डिसिजन की नाही. तर जर मुलगा आणि मुलगी दोघंही एकदम स्ट्रॉंग असतील त्यांच्या डिसिजनवर की नाही काही झालं तरी आम्हाला सोबत राहायचंच आहे, असं ते इफ दे आर टोटली कमिटेड टू इच अदर, त्यांची पूर्ण कमिटमेंट असेल त्यांच्या साईडनी, तर आय थिंक कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दोन्ही साईडच्या फॅमिलीजला कन्व्हिन्स केलंच पाहिजे, म्हणजे कन्व्हिन्स करायचा प्रयत्न झालाच पाहिजे डेफिनेटली. या आणि आय थिंक सगळ्यात बेस्ट वे इज पर्सनली भेटून कुठल्याही फॅमिलीला, त्या मुलांनी किंवा मुलींनी. झूम कॉलवर नाही. डेफिनेटली. आणि म्हणजे मला तरी असं वाटतं की पळून जाऊन करणं किंवा फॅमिली पासून दूर जाणं इज नॉट अ गुड ऑप्शन कोणालाही. कारण फॅमिलीला तोडून सुखी होणं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे फॅमिली त्यांचा एक विरोध आहे तर त्यांचं एक माइंडसेट आहे, ते एका याच्यानी मोठे झालेले आहेत, आपण वेगळ्या याच्यात मोठे झालोय वाढलोय.
आपली थॉट प्रोसेस वेगळी आहे, त्यांची वेगळी आहे, Ideologies जनरेशन वेगळे. गॅप जो Generation. आहे तो हम्म. असणारच आहे डेफिनेटली. पण दोन्ही साईडनी मुलाकडनं मुलीकडनं प्रयत्न झाला पाहिजे एकदम स्ट्रॉंग, की त्यांना कन्व्हिन्स करणं की आम्ही कसे योग्य आहे एकमेकांसाठी. आता त्यात किती वेगवेगळे फॅक्टर्स आहेत की बरं आपल्याकडे असंही नाहीये की एकाच आणि दोघांचं मॅच, पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली दुसऱ्या फॅमिली सोबत मॅच झाली पाहिजे. त्यांचे थॉट म्हणजे विचारधारा जे म्हणतो आपण, की त्यांच्या म्हणजे खूपदा असं ऐकलं येतं ना की आपलं त्यांच्याकडच्या लोकांसोबत नाही जमत, म्हणजे व्हॉट एक्झॅक्टली नाही जमत म्हणजे, किंवा त्या भागातले लोक आणि आपल्या भागातले लोक नाही एकत्र येत युजली, असं पण ऐकतो आपण, किंवा त्या जातीतले आणि आपल्या जातीतले. तर ते काय आहे? कारण की त्यांच्या काही पद्धती आहेत, त्यांच्या काही परंपरा आहेत ज्या आपल्याकडे नाही आणि आपल्या काही आहेत ज्या त्यांच्याकडे नाही. आपण म्हणजे मित्र म्हणून किंवा एक बाहेर फक्त समाजात वावरताना आपण सोबत येऊ शकतो, पण एक लग्नाच्या दृष्टीने सोबत येणं जर अवघड असेल तर खूप प्रयत्न करावे लागतील, पण केलेच पाहिजे असं मला वाटतं. या ठीक आहे. हे तर ना आपण आय थिंक फॅमिली कास्ट आणि ते ठीक आहे. सुपरफिशियल मे बी अ रिली स्ट्रॉंग वर्ड फॉर दॅट, की दीज आर सुपरफिशियल प्रॉब्लेम्स. सम केसेस असतात की जिथे देर आर प्रॅक्टिकल इश्यूज, जसे की लॉंग डिस्टन्स आहे किंवा 2 सेपरेट सिटीज आहे किंवा करिअर वाईज देर आर डिफरंट पाथ्स that you have to take which will not intersect in any future, any version of the future you decide. What about that case? त्या केस मध्ये काय? त्यात म्हणजे तू काय म्हणतो की फॅमिलीचं काही नाहीये, फक्त Like बाकी there are काही like legitimate practical logistical issues की मुलगा भलतीकडे, मुलगी भलतीकडे, मुलाला I वेगळं think काहीतरी करायचंय, मुलीला वेगळं काहीतरी करायचंय, पण ते आवडतात एकमेकांना. त्याच्यात ऍक्च्युली ओ सॉरी, यू कॅन कंटिन्यू. नाही, आय वॉज सेइंग की बाकी लोक आर वेल इक्विप्ड टू टॉक ऑन दॅट टॉपिक. Equipped. Oh, like that. Yeah. ते But पिक्चर नाही पिक्चरच्या आधी असतं ना ते ऑल इन्सिडेंट्स अँड सीन्स इन दिस मूवीज आर प्युअरली कोइन्सिडेंटल कोइन्सिडेंटल. डन फॉर एंटरटेनमेंट पर्पज. the problem is ह्याच्यातलं काहीच खरं नाहीये. the problem is the Pure fiction. coincidence is too much. Too much. Like you cannot be that coincident or that lucky. आपलं बाहेर येतंय बोलायचंय पण फॅमिली शो. Yeah. फॅमिली शो. Yeah. गडकला No, I think गडक तर असं म्हणत होता की ते अनुरूप आणि भारत मॅट्रिमोनीने पैसे दिले याला, तर आमच्या साईडनी बोल, बाय द एंड ऑफ द व्हिडिओ 3 सबस्क्रिप्शन पाहिजे आमच्या याला प्लॅनला. गडक तू गेलाय का? लग्न नाही अजून, सिंगलच आहे मी. ते नाही रे, डायरेक्ट लग्न वगैरे तेवढं पण आहे. त्याच्या आधीची स्टेप रे, निवड केलीस कोणी का? अजून निवड केली नाहीये. मॅट्रिमोनी. इफ द जर वेळ आली मॅट्रिमोनी वगैरे कराल का तुम्ही? डिपेंड्स. I don't know. Might give it a shot. No, आता जर हे बघ, आता कसं आहे की म्हणजे जेव्हा लग्न करायची इच्छा आहे तेव्हा जर त्या प्रोसेस मध्ये कोणी सापडलं म्हणजे कोणी भेटतं आपल्याला आवडलं, तर मग थिंग्स गो फॉरवर्ड, तर ठीक आहे. आणि व्हॉट इज द अदर वे ऑफ फाइंडिंग पीपल? लाईक आता यू आर गोइंग फॉर अन अरेंज मॅरेज, ओळखीतनं कोणीतरी येतं, स्थळ येतं कोणाच्या ओळखीतनं, नात्यांमधनं. आणि अदर वे इज मॅट्रिमोनी. मॅट्रिमोनी इज बेसिकली काय, ऑनलाईन. तिथे राहतो गडक, तिथे माणूस भेटला तरी मोठी गोष्ट आहे. जिथे मी राहतो तिकडे तिथे मुलगी वगैरे तर जाऊ दे, आपण पार्ट 2 मध्ये बोलू. लेट्स नॉट गो देअर. दुःखद गोष्टी नकोय. तूच बाहेर पडायचा प्रयत्न त्रिपुराला. करतोय. लेट्स ऑब्विसली नॉट गो देअर. अद्वैत तू करशील का मॅट्रिमोनीवर रजिस्टर? I honestly फोटो वगैरे असे एकदम मी खूपच जास्त खरं बोलतो, पण आय खरं डोंट. काय नसतं, खरं असतं कोण. नाही, समटाइम्स ते काय मास्क ट्रूथ नाही बोलत मी. अनबॅशेड, अनअपॉलॉजेटिक. येस. जो है सो है. एक्झॅक्टली. म्हणजे डिस्कशन होतात
की करायचा का नाही आणि यु नो लाईक हम्म. रजिस्टर आणि ऑल दॅट. पण आय डोंट शो दॅट मच ऑफ एन इंटरेस्ट इन दॅट पर्सनली. पण दॅट्स जस्ट मी, लाईक दॅट्स जस्ट, तो माझा प्रॉब्लेम आहे. I'm nothing against matrimonial sites or anything like that. It's a great platform and अरे you know भारी it's एकदम. pretty good. पण it's just not me for now. हे मी असं म्हणतोय आता, पण you never know. You never Starting-लाच know. म्हणलं ना, अशी गोष्ट Exactly. जी करायची सगळ्यांना आहे, मी घडत नाही कोणी. नाही, पण you never know is The means can be anything. हा. What I'm saying is आपल्याच आयुष्यामध्ये आपल्याला इतके सरप्राइजेस दिसले जे we were never prepared for. आणि so it is actually wrong to just close a door on any of the choices, basically. Avenues. True. So those surprises, हे सगळं ऑन द फ्लाय शिकायला मिळतं. आणि हे जे सरप्राइजेस वगैरे आहेत, समटाइम्स आपल्याला असं वाटतं की हा सगळं चांगलं चाललंय रिलेशनशिप मध्ये, एव्हरीथिंग इज गोइंग गुड फाईन, पण वन डे ऑल ऑफ अ सडन इट जस्ट 360 होऊ शकतं, लाईक ऑब्विसली. आणि यु नो इट्स हार्ड टू लूज समवन्स ट्रस्ट. आणि एकदा जो गेला ना की मग तो परत घ्यायला खूप खूप जास्त मेहनत लागते, डबल मेहनत लागते ऍक्च्युली. सो फॉर नाव, म्हणून मी म्हटलं फॉर नाव इट्स जस्ट नॉट मी. पण यु नो नेव्हर से नेव्हर. सगळ्यांनी पटकन आपले वय स्टेट करून टाकावे, नाही तर लोकांना नको वाटेल काय 19-18 वर्षाचं पोरं लग्नाबद्दल बोलतात आहे. नॉट कोणीच 18 तर दिसत नाही. नॉट दॅट आय एम इम्प्लाइंग की लग्नाचं वय झालंय आपलं आता, असं केलं पाहिजे. पण वी आर गेटिंग क्लोज टू वेअर यु नो आपण स्वतःहूनच विचार करूया इन्स्टेड ऑफ वी आर गेटिंग क्लोजर टू द एज वेअर मामला सुप्रीम कोर्ट कडे जातो. No, but actually going back on the question of timing, where आणि what Aditya was talking about, where and financial stability, I would say, of obviously mental stability, I'm considering that it is there. Or in case of आपल्या रिलिजन, आपल्या पद्धतीने अरेंज्ड मॅरेज मध्ये पण मेंटल स्टॅबिलिटी काइंड ऑफ यु नो प्लेज लाईक अ डाऊनवर्ड रोल. मेंटल स्टॅबिलिटी नंतर येते, यु नो लाईक इट कम्स लेटर. पण फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि एज काइंड ऑफ plays, in my opinion, age sort of plays an important factor, कारण obvious reason of the biological clock. So in and especially in the girls situation, the biological clock, I mean. And obviously to look same situation to track back करणं आपल्या आई वडिलांबरोबरच, they had us at a certain time when they had by the age we By are our age, they had us. Exactly. So That makes us qualified enough to talk about marriage. The thing is, the more you delay it, the more your retirement pushes in the front. That is purely on a काय म्हणतात financial Right. standpoint. Full financial आहे. कारण मुलगा होणार, मुलगी होणार, जे काही right. प्लॅनिंग. अमेरिकेत जर करायचं असेल तर टायमिंग इज लाईक द मोस्ट इम्पॉर्टंट. कारण इथे पैशाला जरा जास्तच महत्व आहे. आणि यू नो व्हॉट द प्राइसेस ऑफ कॉलेज आणि हाऊसेस आणि यू नो एज्युकेशन इज. सो तुझं रिटायरमेंट बेसिकली पुढे पुश होत जातं द मोर यू डिले इट. दॅट इज वन थिंग. पण या इट्स टू कॉम्प्लिकेटेड. द मोर यू थिंक अबाउट इट, ते असं जाणवतं की देर आर सो मेनी फॅक्टर्स. पण इट इज इंटरेस्टिंग, म्हणजे आता आपल्या आई बाबांच्या जेव्हा त्यांचे लग्न झाले त्यांच्या एज मध्ये त्यांना या गोष्टीने लिटरली फक्त असं ढकलून दिलं होतं की तुम्हाला लग्न करायचंय करा, म्हणजे त्यांच्या आई बाबांनी, आपल्या आजोबांनी. तर तेव्हा काही कन्सेंट वगैरे वॉज व्हेरी रेअर. त्यांना 21, 22, 23 या वयात त्यांचे ऑलरेडी झालेले असायचे लग्न. आणि बाय आर एज दे ॲज वी सेड दे हॅड अस. आय थिंक जनरेशन सोबत सगळ्याच गोष्टी चेंज होत आहेत. द मोर यू आर बिकमिंग इंडिपेंडंट आणि सेल्फ इव्हॉल्व्ड, जेवढी cannot imagine myself having a
kid who is Yeah. 3 years old right now. आणि जसं आदित्य आणि अद्वैत म्हटलं की फायनान्शियल स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे, प्लस तुला स्वतःला एक कॉन्फिडन्स असला पाहिजे, वाटलं पाहिजे की ठीक आहे मी आता रेडी आहे कोणासोबत तरी आयुष्य स्टार्ट करायला, इन कोणासोबत तरी राहायला, जुळवून घ्यायला, कॉम्प्रोमाइज करायला. विच इज आणि- बेसिकली आयुष्य स्टार्ट करणे. येस, Moment. संसार सुरू करणे. संसार. इट इज ऍक्च्युली, कारण अंटिल रिलेशनशिप इज ठीक आहे म्हणजे वॉट एव्हर, पण वन्स इट गेट्स लाईक इन दॅट स्टेज, दॅट इज ऍक्च्युली यू पुट इट राईट, आयुष्य स्टार्ट करण्याच येते. सो या इट इज पण आय थिंक जेव्हा फॅमिली म्हणते की नाही या एज मध्ये लग्न केलंच पाहिजे, तर दे आर मोर फोकस्ड. बायोलॉजिकली त्यांचं खूप हे असतं की यु नो, एस्पेशली ऍज यू सेड फिमेल साइडला, की बाय फॉर एक्झाम्पल 27-28 डेज इट्स द बेस्ट, त्याच्यानंतर खूप लेट असं म्हणतात. तर That should not be तेवढं इम्पॉर्टंट, पण ठीक आहे आता अनलेस तुला म्हणजे हा. कळलंच आहे की मला आता दॅट इज व्हॉट आय वॉन्ट टू हॅव किड्स. कसं आहे की with- पर्स्पेक्टिव्हनी विथ टेक्नॉलॉजिकल आणि मेडिकल ऍडव्हान्समेंट आता ते आय बरंच वुड पुढे से झाले की दॅट इज ते एक्झॅक्टली. बायोलॉजिकल क्लॉक थोडा पुश झालाय. पण यू But- स्टील हॅव टू कन्सिडर द हा. कॉम्प्लिकेशन इन दॅट. ते आहे True. लाईक फॉर अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आयडियल केस, जो ट्रेडिशनली एजचा बँड डिसाइड केलाय, दॅट वॉज फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह की ह्या टाइमला फर्टिलिटी ऑल द एंटायर सेटिंग इज आयडियल. I think it has evolved into this mathematics over there की या एज मध्ये या एज मध्ये गेले की when you are 40 or when you are 50 तुमचा मुलगा तेव्हा त्या स्टेजला असेल, सो यू डोंट हॅव टू पुट स्ट्रेन ऑन हिज एज्युकेशन, ते सगळं. ते तेव्हा त्यांचं बरोबर पण I mean, calculation that was म्हणजे based off the economics आणि फायनान्स त्या काळात की पण पण कमी आहे, घरी जास्ती नाही, सो लग्न करून टाका, पण ऍज अ सेटल डाऊन व्हा, जॉब वगैरे असेल चांगलं तर. Yeah. पण इफ यू डू लुक ॲट द टायमिंग पर्स्पेक्टिव्ह, ते बरोबर आहे. लाईक तू जर इट्स अ कॉम्बिनेशन ऑफ अ लॉट ऑफ अदर थिंग्स इन द मिक्सचर. दॅट इज तू जेव्हा डिसिजन घेतोय की राईट तुला सेटल व्हायचंय अँड यू वॉन्ट टू हॅव अ किड बेसिकली, विच इज लाईक यू आर 100% लॉक्ड इन की हो आय वॉन्ट टू हॅव अ किड. सो दॅट टाइम द टायमिंग काइंड ऑफ मेक्स सेन्स, कारण you are at your prime age even in your career. कारण we as men, I don't want to sound like gender biased, not at all. आलाय तू ते ऑलरेडी द मोमेंट यू सेड वी ॲज मेन. What I'm saying. So मग it's ते like, असं वाटतं की हा लवकर करा लग्न, पोरं बाळ आली मग फोकस ऑन युअर करिअर, बट वन्स यू हॅव किड्स yeah, it does not. दॅट इज अ होल डिफरंट बॉल गेम. Yes. पहा ओमपट पहा. त्याच्यावर तुमचं आपण मग काहीच बोलू career शकत नाही. तिकडे तेव्हा करिअर वरती फोकस करणं आय वुड इमॅजिन इज कम्प्लिटली डिफरंट Yeah. लेवल ऑफ डिफिकल्ट. Yeah. पण कारण जेव्हा एज फॅक्टर लाईक जसं कमिंग बॅक टू द ओरिजिनल क्वेश्चन की एज फॅक्टर, तर जेवढं मी वाचलंय अकॉर्डिंग टू ह्युमन सायकोलॉजी वाईज, जेवढं तुमचं एज वाढतं, जेवढं तुम्ही जास्ती मच्युअर आणि एज्युकेटेड होता, तुम्ही जास्ती सेल्फ सेंटर्ड होता आणि दुसऱ्याचं जसं तुमचं वय वाढत जातं तर कुठल्याही नव्या व्यक्तीसोबत जुळून घ्यायला तुम्हाला जास्ती प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे इज जस्ट ह्युमन सायकोलॉजी. Yeah. आणि आय जसं वुड नॉट कम्प्लिटली अग्री की नाही age नॉट, ने तुमची आणि इट इज मॅच्युरिटी पर्सन वाढते. स्पेसिफिक, इट इज पर्सन स्पेसिफिक. असं कोणाचं जरुरी नाही की सगळ्यांचंच असं आहे, बट इफ यू सी व्हॉट युअर स्टडी पीपल माइट हॅव डन आणि ज्यांचे कोणाचे कन्क्लुजन असतील की लवकर म्हणजे आता अगेन लवकर कोणासाठी 30 असू शकते, कोणासाठी 25 असू शकते. तर लवकर लग्न यासाठी पण करतात की नव्या व्यक्तीसोबत तुम्हाला ऍडजस्ट करायला टाइम जो द्यावा लागतो ते खूप लवकर होतं, क्विकली होतं आणि इझिली होतं कम्पेअर्ड टू तुम्ही जितकं लेट कराल तितकं तुमच्याच अडचणी वाढतात, तुमचे स्वतःचे विचार वेगवेगळे आलेले असतात आणि एक सेल्फ इगो जास्ती डेव्हलप होत जातो अकॉर्डिंग टू एज, विच इज ट्रू. म्हणजे बोथ मेन विमेन आणि
इगो पेक्षा Ego, exposure आणि not तू exactly ego. बाहेर पडतो Yeah. ना. हम्म. आणि you get exposed to so many things around you with time. तर तुम्हाला जास्ती गोष्टी माहिती पडतात आणि तुम्हाला नसतं ऍडजस्ट करायचं एका पॉईंट नंतर की मी का असं करू, मी का तसं करू, मी का इकडे जाऊ, मी का ते करू, वॉट ज्यांना करायचं ऑब्व्हियसली करतील. जस्ट सेइंग की एक जेवढं मी वाचलंय त्याच्यात हे पण आहे. तर तोही एक फॅक्टर आहे की लोक युजली म्हणतात की लवकर लग्न करायचं तर लवकर करा. वन मोर थिंग विच इज ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट नाहीये, बट जस्ट एक पॉइंट मांडायला म्हणून सांगितलं. ते वयात त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे. No, I honestly आजा म्हणत असते. no, I honestly think आपल्या जनरेशन मध्ये इमोशनल स्टॅबिलिटी हा प्रकार कन्फ्युज आहे आपली जनरेशन जरा, असं मला वाटतं. I think we are- इन्क्लुडिंग माय सेल्फ. Yeah. No, I'm talking the whole pool, man. सगळे. Those who are not even in the video. एक्सक्लुडिंग गडक. बस का. नाही पण इमोशनल स्टॅबिलिटी हा प्रकार इट्स लाईक गॉन थ्रू द रूफ. पीपल टेक इच अदर फॉर ग्रांटेड वे टू मच. खूपच जास्त. स्टॅबिलिटी, कमिटमेंट फोबिया सगळं. इट्स आय डोंट नो. आणि देन रेंज. अँड द मोर यू थिंक आणि मग जेव्हा घरनं प्रश्न येतात की आता काय करायचंय, आता सगळे जॉब आहे, सेटल झालाय, हे आहे ते आहे, आता पुढे काय. घरचे एक्स्ट्रीमली फनी दॅट वे. लग्नाचा विषय काढला की अरे तू मोठा झालाय, जॉब वगैरे करतो, आता सगळं हे झालं पाहिजे. बाकीचं काय म्हणलं, अरे मी जरा ही कार घेतोय, नाही मला जरा हे बघायचं होतं, करायला चाललंय. लहान आहे तू अजून, तुला कळत नाही डिसिजन कसे घ्यायचे. येस, पैसे कसे खर्च करायचे. अगदी खरं आहे. एकाच व्हिडिओ कॉल मध्ये 2 आर्ग्युमेंट असतात. It is very difficult in this subject to take the best of both the worlds. Very difficult. लग्न नाही करायचं म्हटलं तर अरे तू केवढा मोठा झाला, तुझं वय वाढून चाललं, आणि बाकी गोष्टी करायची म्हटलं तर तू लहान आहे अजून, सांग जरा. गाडी आहे काय गरज आहे. तुला काय पैसे वगैरे वापरता येत नाही असं एकदम असे आर्ग्युमेंट पैसे वापरता येत नाही पण लग्न बेटा तू माझा पहिला प्रश्न तोच असतो जेव्हा सगळे असे म्हणायला लागतात ना की अरे एक अशी मुलगी आहे, तिथे आहे, असं तसं मला असं सांगतात जेव्हा. कारण आपल्या सगळ्यांच्या आज्या जनरली आर ऑन द बेस्ट लुकआउट हिअर अँड देअर. सो असे जेव्हा येतात की अरे अशी मुलगी आहे तिथे, माय फर्स्ट क्वेश्चन इज आधी तिला विचारलं का? तिला काय करायचंय ते विचारलं का आधी? मला विचार, तिला विचारा आधी, मग माझ्याकडे. मी पण सेम आधी म्हणतो त्या मुलीला माहिती तरी आहे का एक्झॅक्टली लग्न लावायला चालेल, गुड चान्स नाहीये, आधी तिला सांगा. दिस इज ट्रू स्टोरी, नॉट इव्हन किडिंग. माझी आजीची मैत्रीण आहे, ते तिकडे नागपूर, माझे घरचे नागपूरचे आहेत, ते नागपूरमध्ये बसून स्वप्न बघतायत. आणि मी विचार करतोय, म्हणलं मुलीला विचारलं कोणी? दोघांचे नात आहेत फर्स्ट ऑफ ऑल, तर तिला कोणीच विचारलं नाही. असं आहे की एक साइड अग्रीमेंट घेऊ, मग दुसऱ्या साइडला विचारू. ते कसं आहे, ते MS धोनी सारखं आहे, अच्छा गोलकीपर कर लेता है, तू विकेट कीपर बन जा. म्हणजे कसं आहे की तिला जेव्हा अप्रोच करतील तेव्हा तिच्यावरती एक प्रश्न असेल की मुलाला पसंत आहे. सो दॅट अप्रोच आय थिंक इज, म्हणून आय एम लाईक की भेटायला काही इश्यू नाही, पण ते तुम्ही आज्या स्पेसिफिक बोलून मग तुम्ही भेटले ते नका करू. तसं करणं बरोबर नाही असं मला वाटतं. नाही, आय थिंक आजकाल आपले पॅरेंट्स पण बऱ्यापैकी प्रोग्रेसिव्ह आहेत, दोन्ही साईड माझ्यावर. ही मला असं म्हणले ही असं बघ अशी आहे मुलगी, हो म्हणली, म्हटलं पण मी कधी हो मला कधी विचारलं? तेच करतायत, विचारतायत की तुला. ते दॅट इज नॉट विचारणं, दॅट इज लाईक मोर लाईक हे पेन घे, पेपर घे,
लिहा काहीतरी. अग्रीमेंट इज ऑलरेडी रिटन. तू 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 रेस्टॉरंट मध्ये गेलास आणि तुझ्या समोर डायरेक्ट टेबलवरती ऍपेटायझर आणून ठेवले. आणून ठेवलं. येस. There is no म्हणजे हे choice. दिस इज आवर मेन्यू. सो All right. Let's wrap it up इकडे. Last question. कधी लग्न करणार आहे गडक? किती वर्ष? एक वर्ष, वर्ष? किती 2 वर्ष वर्षात? लग्न करणार आहे का? किती वर्ष लग्न करणार? आय विश लग्न तुमच्या सगळ्यांचे लाईफ टाइमच टिकणार आहे. Till Obviously, death do us apart. there couldn't have been a better audition than this video. नो आय थिंक ऑनेस्टली वन्स आपल्या ग्रुप मधले म्हणजे आपल्या ओळखीच्यांमधले विच इज लाईक यू फोर अँड आवर फ्रेंड्स हम्म. फ्रॉम व्हॉट वी नो इच अदर, वन्स लग्न होईल दॅट विल बी द वन. कारण वी आर प्रिटी कारण ऍज ऑल्सो थोडस ऍज गाईज आपण, आणि यू विल 100% अग्री विथ मी ऑन दिस, कुठल्याही रिलेशनशिप मध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा वी आर 100% इन. देर इज नो बॅकआउट. इट इज ऑलवेज द अदर फॅक्टर्स आणि वी नेव्हर गिव्ह अप असं आहे ते. हम्म. सो आय थिंक आपण बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांची विचारसरणी लाईनवर आहे अशी 19-20. पण आय थिंक वी विल we'll have a pretty successful married life. नाही, that was not my question. Or I didn't I know. have I know, but I just thought आता of तुम्ही ओके, आपण विसरलोच मध्ये पण म्हणलो लेट स्टेट ऑर एजेस. आय थिंक सगळे 26 आहे आता. येस. आणि इन बिटवीन 26 and 27 सगळे. हा, आणि जेवढे केवढे घरी व्हिडिओ कॉल झाले किंवा फोन कॉल जे काही कॉन्व्हर्सेशन होतं, एकदा तरी लग्नाचा विषय निघालाच आहे सगळ्यांच्याच घरच्यांसोबत. डेफिनेट. more than सो ठीक आहे. तर कधी करणार गडक? 2 वर्षात, 3 वर्षात? आयडियली इफ यू हॅड टू, इफ यू आर द चॉईस, म्हणजे आय थिंक यू हॅव द चॉईस. ऑफकोर्स आयडियली पुढच्या 2 वर्षात. माझ्यासाठी माझे जे काही पर्सनल थॉट्स आहेत माझ्यासाठी, तर आयडियली आय वुड लाईक टू गेट मॅरिड पुढच्या 2 वर्षात. फक्त मुलीला हो म्हणायचं आहे म्हणजे. Wait. for me when I find the right one. हे खूप जेनेरिक बच्चन झालं रे. तर Which Yeah, I exactly. hope- म्हटला बायोलॉजिकल When सायकोलॉजी. when No, do I you know, hope? I know. When do you but, hope to find? Yeah, In hoping your ideal case, What would be your What ideal would way be- की आता hoping पुढच्या that वर्षी मिळाली तर मग. hoping that I find the right woman. I would like to get married before 30. For sure. Before 30, yeah. मिस्टर आदित्य. upper limit I would say 30, but ideal case the next 2 to 3 years. व्हॉट अबाउट यू? फॉर मी म्हणेल आता 26 आहे, पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 27 होणार. त्या बिफोर आय टर्न 27 मला काय वाटत नाही कोणी काय भेटणार वगैरे. सो रिअलिस्टिकली अँड कंबाइनिंग रिअलिस्टिक अँड Hey. आयडियलिस्टिक आय विल से 28. Like I said, 28. never say never. 20. सो बेसिकली सगळे पुढचे एव्हरीवन इज होपिंग टू फाइंड द राईट वन पुढच्या 2 ते 3 वर्षात आयडियली. आपण जेव्हा पार्ट 2 when we record this, विथ द Marriage राईट part वन. 2 आपण 5 बाजूला वर्षानंतर बायका टाकू. पार्ट 2 विथ द राईट वन यू फाउंड. Yeah, part 2 with the right one. yeah. Actually, To that will wrap be a it up, good. so- That will be a fire video. Yeah. So first question मी सगळ्यांना विचारला होता टू रॅप इट अप, व्हॉट इज लग्न? लग्न अकॉर्डिंग टू मी इज जेव्हा आपल्याला बाबा आपले स्विमिंग शिकवतात, पहिले चान्स देतात फ्लोट बीट लावून की हातपाय मार, लव, दॅट इज अ काय म्हणतात त्याला, लव्ह मॅरेज सारखं. ते जमत नसेल तर डायरेक्ट धरून विदाउट फ्लोट पाण्यात फेकून देतात. दॅट इज द अरेंज मॅरेज. Yeah, that is a good way. That is a good answer. आणि Yeah. इव्हेंच्युअली सगळ्यांना स्विमिंग शिकवच लागणार आहे, कारण की ग्लोबल वॉर्मिंग सगळं पाण्याखाली जाणार आहे. गुड एनालॉजी. And that global warming is basically family pressure. Did you mean that? No comment. गुड बी No comment. अरे, family pressure is like global warming. You cannot stop it.
You cannot. It is irreversible. बाकी It तुम्ही is not as bad as global warming. No, it's not. I mean, Just it's like an Hasbullah exaggeration. said. तुम्ही Just जसं like तू Hasbullah once स्विमिंगचं said. उदाहरण दिलं काय काय बोला गडक बोल. काय म्हटलं Wallah, just like Hasbullah once said. तू काहीतरी म्हणत होता and then we'll last नाही word. मी काय नाही दॅट वॉज इरिलेव्हंट This is Gadak's argument with his wife. नाही काय नाही. "ये कुछ कहना ही भांडण ये भांडण कुछ जर क्या? संपायचं कुछ कुछ तू बोलली तेच बरोबर. येस It is बापूजी a pretty मारिया मुझे." detailed topic आहे हा बराच जो probably 45 मिनिटात संपू नाही शकत. ते ऑलरेडी एक तास झालंय. 45 झालंय का? आणि तो एक तास काय Speed दोन गेली. आपण पूर्ण लाईक नाईटर जरी मारलं तरी रात्रभर बोलू शकतो या We गोष्टी would बिकॉज still, इट्स yeah, we would still have a discussion on it. एव्हरीवन हॅज लग्नाच्या दिवशीपर्यंत बोलू शकतो. Actually. ते तर काय, कारण त्यातून personal- आपल्याकडे काही एक्सपिरियन्स नाहीये पर्सनल. नाही पण just before that personal experience आहे ना where we were like serious relationships and went south, so it's I'm speaking for myself, I'm not commenting on anyone else. आय एम ग्लॅड यू सेड दॅट. मला डिस्क्लेमर द्यावं लागेल. तुझी बायको मला मेसेज करेल काय असं का बोलला हा, काय नक्की याचं, आय नीड टू नो. you know what to do. डिलीट. Yeah, you just go there and इसको you काट just कर hit देना. unfollow, that's it. That's what you have to do. So yeah, but बघणार आपले फ्युचर वाईफ्स आर गोइंग टू वॉच दिस व्हिडिओ अँड ऑलवेज यूज दिस इन केस ऑफ एन आर्ग्युमेंट. तू तेव्हा असं बोलला होतास, आता तर शब्दात बदल करू शकत नाही. legitimately शब्दात बदल होणारच नाही पण माहिती नाही, आहे आपण जे काय बोललो आय थिंक चांगलंच बोलले. नथिंग. जेनेरिकच बोललोय आपण. आणि Yeah. खरं बोललोय बेसिकली व्हॉट आय सेड अनफिल्टर्ड गीतेवर हात Nothing ठेवून to- वगैरे असं. पोलरायझिंग. ट्रुथ बोललोय आपण, जे खूप लोकांना हँडल करता येत नाही. हे मी स्टार्टिंगला म्हणलो होतो, इफ यू रिमेंबर. फर्स्ट जो आपला एपिसोड केला अनटायटल्ड, जो अनलिस्टेड एपिसोड आहे, Yes. त्याच्यात म्हणलो होतो मी की पायलट रन Unlisted secret episode. द नेकेड ट्रुथ. naked people cannot take it, so काय करणार. ऑलराइट, मग आपण आता वंडरफुल डिस्कसिंग. डिस्कस द सेम टॉपिक लग्न झाल्यावर. येस. हाय टू ऑल द फ्युचर वाईफ्स. I think future wives are going to be pretty proud of what we discuss and what our principles and values are. डायमंड्स इन द रफ. Yeah, it's going to be like एकदम हीरा लोग मिला है अपने को. it would be like commitment issues म्हणजे एकदम पूरा फाड़ दिया है. मैं तेरे को कमी ना समझी थी, तू तो देव माणूस निकला. माणूस So, yeah. Alright then. ऑलराइट. येस. इट वॉज See you all in the- डिस्कशन नेक्स्ट पॉडकास्ट. मिळते हैं. भेटूयात लवकरच. So, yeah. लवकरच. तोपर्यंत Weekend Like- wine and अरे, wine. सांग. There is an experienced YouTuber among us. अभिलाष, येस. डू युअर थिंग. जे काय म्हणायचं असतं ते लाईक, शेअर, सबस्क्राईब, कॉमेंट. Yeah. जरा डान्स बिन्स करून दाखव चल. ते काय काय कर चल. Oh. Something for the Instagram crowd. अरे त्याच्यावर तू बोललोच नाही आपण. ऑल दॅट दॅट इज अ डिफरंट टॉपिक. दॅट विल बी आपण एकदा सेपरेट बोलू आपण. गडकचं पण चॅनल. वेडिंग सेरेमनी. कुठली Wedding ceremony? ceremonies and pre-wedding shoots and post-wedding shoots. Oh my God. Yeah.